नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर। आज शुक्रवार आहे आणि सकाळी सकाळी काय झालं, मी काही इकडं आज आले नाही आवरायला। त्यांनी एकट्यानं आवरलं, त्यांना वेळ झालं, 7:45 वाजले इकडलं आवरायला। आणि त्यांनी जाळी उघडी सोडल्यामुळे काय झालं होतं, कोंबड्या इथं बाहेर आल्या होत्या उकरंड्यावर। आणि उकरंड्यावर कोंबड्या होत्या। ह्याच्या अगोदर मी 5-6 दिवस झालं त्यांना सांगायला लागल्या, कोंबडा यायला लागलाय, फायटर कोंबडा आहे, येतोय आणि कोंबड्यांना चावतोय, कोंबड्यांना घेऊन जातोय तिकडं। मी दोनदा त्या झाडीतनं हाणून पण आणल्या कोंबड्या। आणि ह्यांना मी व्हिडिओ पण करून ठेवला, म्हटलं सरपंचाला दाखवा म्हटलं ही व्हिडिओ। आणि त्यांचं त्यांनी बघते ती, म्हटलं आपल्याला काय करायचं आहे, कारण काय माहिती आहे का, त्यांना आमच्या अगोदर पण केस झाले आहे की त्यांनी 200 फूट अंतर सोडून इकडे यायचं नाही, तरी पण येते ते ये ना ते का। कसं असतंय, शेजार धर्माला लई पण करेक्ट राहून चालत नाही। आणि मी आजपर्यंत एवढे दिवस झाले यूट्यूब चॅनल आहे, मी आजपर्यंत एकही व्हिडिओ ह्या आमच्या या विषयावर केला नाही, कारण मला ते बरोबर वाटलं नाही। आणि आज काय झालं, सकाळी सकाळी मी खिडकीतनं बघायला लागले, अजून पण खिडकी उघडी आहे तेव्हा, किचनची खिडकी उघडी आहे। आणि किचनची खिडकी जरी उघडी नसली तर काच आमची काचतनं सगळं बाहेरचं दिसतंय, कारण आम्ही जनावरांसाठी काच तशी बसवल्या आणि पूर्ण दिसतंय बाहेरचं। तर तिथं मी स्वयंपाक करायला लागल्या दिसतंय। मी आणखी त्यांना म्हणलं उकरंड्यावर, हे इथं उकरंड्यावर कोंबड्या खात होत्या, 4 कोंबड्या खात होत्या। म्हणलं कोंबड्या बाहेर सोडल्या उकरंड्यावर आणि ते कोंबडा येते घेऊन जाते। ह्यानी म्हणलं मी आत्ताच हाणून आलो कोंबडा आणि लगेच काही येणार नाही, तू जाऊन परत कोंड। मी अजून चपात्या करते, निम्म्या चपात्या करायच्या त्या, त्यांनी जेवण करायला लागल्या तर कामाला जाणार आहे इथं। आणि पिल्ली हा गेली हाणून आणते काय तेव्हा डांबरेला चालले, त्यांनी कामाला जाणार आहे तर त्यांनी आवरायला लागल्या तर जेवायला लागल्या तर। आणि जेवण करत तर कोंबड्या चाललेल्या पण मला दिसायला लागल्या त्या, मी म्हणायला लागल्या कोंबड्या चालल्या त्या। आणि त्यांनी म्हणलं जेवतो आणि मी म्हटलं मी काय हाणून आणणार नाही, कारण मी अगोदर ती कोंबडा जाळीत आलेलं सगळा माझ्याकडे व्हिडिओ करून ठेवला होता। त्यांनी म्हणलं आधी पुरावा दाखवल्याशिवाय उगाच काय पण बोलून चालत नसते, पुरावा आहे काय आपल्याकडं कोंबडा आलेला। मी म्हटलं देते पुरावा। कोंबडा तर कायम सकाळी आम्ही उठायच्या अगोदर कोंबडा येते आणि मी ती पुरावा करून ठेवला, पुरावा म्हणजे व्हिडिओ करून ठेवला होता कोंबडा येत आलेला। आणि हे दाखवा म्हटलं त्यांचं आकळू दे, कशाला आपल्याला वैताग, आपल्याला बी नको त्यांनाला बी नको म्हणताना ह्याने म्हणलं माझं मी सांगतो गप। आणि सांगतो, आज सांगतो, उद्या सांगतो म्हणत 5-7 दिवस झालं सांगितलं नाही। आणि आज सकाळी कोंबड्या घेऊन गेला, वरडायला लागला। भैया पाणी चालू करायला चालला होता, भैयानं पण बघितलं कोंबडा वरडायला लागलाय, घेऊन चाललाय। आणि त्यांना म्हणलं जेवण करा तुमचं तुम्ही आणा, मी काय जाणार नाही कोंबड्या आणायला। मग त्यांनी गेल्या तिथं, आणि कोंबड्या लई लांब जात नव्हते, इथं झाडीतच असायच्या बरं का। आणि काय झालं आम्हाला काय माहीत नाही, पण कोंबड्या मी हुडकल्या, ह्यांनी 2दा हुडकल्या, भैयानं हुडकल्या, इकडनं आम्ही सगळं फिरून बघितलं असं सगळं तिथंपर्यंत। परत ते तिकडे त्यांच्या घराकडे पण जाऊन आलं, पण त्यांचं 2 कोंबडं तेवढंच होतं, आमच्या कोंबड्या काही तिथं नव्हत्याच। मग त्यांना म्हणलं, आणि मी व्हिडिओ पण बनवला होता माझा, असं म्हणजे लई मी असं रोद्रूप व्हिडिओ बनवला होता बरं का, पण नको टाकायला नको म्हणून मी टाकलं नाही, अजून आहे माझ्याकडे ते व्हिडिओ, टाकला नाही। नंतर काय झालं, ह्यांना म्हणलं ते सरपंच साहेबांना फोन लावा म्हणलं बघा आणि केस टाकायची, काय माहिती आहे का, त्यांचा आमचा संबंध काय नाही बरं का। आणि इकडं त्यांचाच कोंबड्या घेऊन जातोय बरं, गेल्या लगेचच आणायला गेल्या तर कोंबड्या गायब आहे त्या। त्याच्यानंतर त्यांनी सरपंचांना फोन लावूच तर, फोनवर बोलूच तर म्हणजे त्यांचा कोंबडा आला आणि त्याच्याबरोबर आमच्या 4 कोंबड्या आले त्या। त्याच्यानंतर मी पटकन त्या कोंबड्या आत घातल्या त्या आणि जाऊन नंतर स्वयंपाक केला राहिलेला, म्हणजे त्यांनी कामावर जाणार होतं, गडबड होती, उशीर होता। आणि पण नंतर मी व्हिडिओ बनवला, काय माहिती आहे का, सकाळ सकाळ नाही बनवायचं होत। आणि ह्याच्या अगोदर पण काय झालं होतं, मी गावाला गेली होती, मी गावाला गेल्यावर संध्याकाळी शिळी चोरून नेल्या, दिवसा चोरून नेल्या, सॉरी, मी गावाला गेली होती दिवसा। पाठीमागे ही बाबळीचं झाड आहे ना, ह्या झाडाला शिळी बांधलेली होती, तेव्हा हे नुसतं आमचं घर होतं, आम्ही इथं राहायला होतो। आणि शिळी बांधली, तिथं बांधून त्यांनी कामाला गेलं होतं, इथं जवळच कामाला होतं बागत। आणि कामाला गेलं होतं, आणि कामानं येऊन घरी बघतात त्या शिळीला 2 पिल्ली होती। पिल्ली हे बघा, शिळी जिकडं नेला ना तिकडंच पिल्ली गेली होती। ही दगड आहे ना, ह्या दगडांवर पिल्ली गेली होती बा, त्या शिळीच्या मागं पिल्ली गेलेली, तिथंच पिल्ली खेळत होती। आणि ह्याने आलं तर पिल्ली त्या दगडांवरच खेळत होती, जिकडं शिळी नेल्या ना तिकडंच पिल्ली गेली होती आणि तिथंच पिल्ली खेळत होती, शिळी जिकडं नेल्या तिकडं। आणि शिळी तेवढी नेली होती, पिल्ली पण नाही म्हणलं तर 2 महिन्याची 3 महिन्याची पिल्ली होती, तेव्हा आमच्या गाया पण होत्या। आणि ती शिळी नेली त्याच्या अगोदर, ती शिळी न्यायच्या अगोदर त्याच शिळीचं पिल्लू आम्ही ती रात्रीचं नेलं होतं, आम्ही ऑर्केस्ट्राला गेल्याला बघितलं आणि नेलं, तरी पण त्या 2 शेळ्या सण केला। पण आता जर ह्या कोंबड्या जर आल्या नसत्या ना, मी अजिबात सण केली नसती आणि हिथनं पुढं कुणाचं काही सण केलं जाणार नाही,
बिनकामाचं. कारण ह्याच्या अगोदर आम्हाला विनाकारण बेइज्जत करायचं, फक्त बेइज्जत आणि बेइज्जत करायचं. ह्यासाठी आमच्यासंग भांडणं होती. ही 2 वर्ष झालं आमच्यासंग कुणी भांडायला येत नाही आणि आम्हाला काही खुळकुत्रं चावलं नाही कुणासंग भांडायला जायला. आज 2 वर्ष झालं सगळी शांत येते, सगळी म्हणजे भांडायला कुणीच आलेलं नाही आणि यावी अशी माझी अपेक्षा पण नाही. आणि जरी भांडायला विनाकारण आलं, मी काय करणार आहे आता, प्रूफ ठेवणार आहे, पूर्णपणे प्रूफ ठेवणार आहे. आणि इथं जाळी भोवतनं कुठं काय झालं आहे आम्हाला सगळं दिसते. आम्हाला कुणी सांगायची गरज नाही किंवा कुणी बघायची गरज नाही. आमच्या जाळीपाशी कोण येते, कोण बघते, कोण काय करते, हे सगळं आम्हाला दिसते. आम्हाला कुणी सांगायची काही गरज नाही. आणि एवढ्या शेळ्या आहे त्या, म्हणजे आम्ही एवढं बेसावध राहून आम्हाला अजिबात चालत नाही. 1-2 शेळी असताना आम्हाला बेसावध राहून चाललं नाही. 1-2 शेळी असताना आमच्या शेळ्या चोरून न्यायचं, पिल्ली चोरून न्यायचं, दारात येऊन जनावरं बांधायचं, दारात येऊन भांडणं करायचं, शिव्या द्यायचं, घाण शिव्या द्यायचं, दारात येऊन भांडायचं. हे असला प्रकार लय होत होता. मी जवळजवळ 15 वर्ष सहन केले. आणि ह्यात कसं माहिती आहे का, आमच्या सासूचा सिंहाचा वाटा आहे. एवढ्या बाबतीत आहे ना आमच्या सासूचा सिंहाचा वाटा आहे. ज्यांनी आमच्यासंग भांडा येते ना त्याने आमच्या सासूपाशी असते. ज्यांनी भांडायला आमच्यासंग येते ती आमच्या सासूपाशी असते. ते बसायला उठायला आमच्यासंग भांडली म्हटलं का तिथं जाऊन बसते. आणि आमच्या सासूचा त्यांना फुल्ल सपोर्ट असते पहिल्यापासून. आज नवीन नाही, पहिल्यापासून आमच्या सासूचा जे आमच्यासंग भांडतं ना ती आमच्या सासूपाशी 100% आणि सासूपासूनच आमच्यात भांडायला लागते. आणि इतका आमच्या सासूला आनंद होतोय ना, जे आमच्यासंग भांडायला येते ते आमच्यासंग कोणी भांडण केलं आमच्या सासूचा असं म्हणजे आनंद गगनात मावत नाही, एवढा आनंद होतोय आमच्या सासूला. इतकी सासू मला चांगली गाठ पडल्या. त्यामुळं कशी आपली जवळ दुश्मनांना जेव्हा आपली मदत करते ना, त्यामुळं बिना लढाई करताच दुश्मन जिंकत असतो बरं का. कारण त्यांना घरातनं फुल्ल सपोर्ट असतो या. त्यामुळं हितनं पुढं कुणीही असू दे, तो माझा घरातला असू दे, जवळचा असू दे, लांबचा असू दे, शेजारी असू दे, कुणीही असू दे, भांडायला आला तर अगोदरच्यासारखं मी काही सहन करणार नाही. कारण बऱ्याच जणांनी माझ्यासंग विनाकारण भांडणं केलेली, माझी काय चूक नसताना, काय मी त्यांना काय म्हणत नसताना विनाकारण त्यांनी मला भांडायला येत होते. ह्याच्यानंतर मी एकदाच केस टाकली बरं का. एकदा केस टाकली, मी पूर्ण जाणून घेतलं म्हणजे काय त्रास झाल्यावर कुठल्या पद्धतीची केस करायला लागत्या, काय करायला लागते. काय होते माहिती आहे का, आपण असतो इथं, आपण इथल्या इथं राहतो, कशाला ती केस करायला, कशाला त्याच्या नादाला लागायला म्हणतो. पण ज्यावेळी आपण केस टाकायला जातो ना त्यावेळी त्याने काय करते ती, त्यांनी मॅनेजमेंट असतं, पूर्ण मॅनेजमेंट असतं बरं का. ज्यांनी भांडणारी असते ती ना त्यांनी पहिल्यापासून त्यांची वर मॅनेजमेंट असल्याशिवाय त्यांनी इथं एवढं तोंड वर उचलून भांडत नसते ती. आणि एवढं खालच्या पातळीला जाऊन शिव्या देत नसते ती, एवढं गैरवर्तणूक करत नसते ती. तर त्यांची पूर्ण फिल्डिंग असते. तर मी पूर्ण जाणून घेतलं बरं का, कुठल्या पद्धतीनं कुणाला काय बोलायचं असतं, तिथं गेल्यावर आपण काय करायचं असतं. पुन्हा आपल्यावर आपली चूक नसताना जर आपल्याला कोण जर असं करत असलं तर त्यांच्याबरोबर काय करायचं काय नाही हे सगळं मी जाणून घेतले. आणि त्याच्यानंतर आहे ना आता मात्र कुणालाही सुट्टी दिली जाणार नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही. मी आतापर्यंत भरपूर सहन केलं आहे आणि मला इथं राहायचं आहे, मला इथनं सोडून जायचं नाही, मला आयुष्य इथं काढायचं आहे. आणि ह्याच्यानंतर माझी लेकरं राहणार आहे ती. तुम्हाला सांगते, आमच्या भैयाला सुद्धा लय विचित्र बोलत होती शाळेत जाताना, आमचं छपराचं घर तुझं घर जाळून टाकतो रात्रीचं म्हणतो ते. तर आमची पोरं येऊन घरी सांगायची, ह्याने म्हणायचं बघू जाळल्यावर बघू, आपण जाळू दे बघू म्हणायचं, जाळल्यावर बघूया. पण आमची काही चूक नसताना मेन म्हणजे काय झालं म्हणजे आमच्या नवऱ्याचा स्वभाव इतका समजूतदार आहे, म्हणजे समोरच्याला असं तोंड उचलून काही बोलत नाही तर. आणि माझा कसं आहे माहिती आहे का, मला कुणी बोलल्याला सहन होत नाही. मला कुणाच्या पुढं कुणाची भांडी धुयाचं, कुणाचं खरकटं काढायचं मला नाही जमत. मी माझ्यापुरती शाबूत असते, मला कुणाच्या पुढं करू वाटत नाही, मला करायची गरज पण नाही. आणि ज्यावेळी आपण स्वतः करत असतो आणि दुसऱ्याचं ऐकत नाही त्यावेळी समोरच्याला लय राग येतो, कारण सगळी माझं ऐकते हे का माझं ऐकत नाही. पण त्यांनी काही मला घरातला आणून घालत नाही ते, किंवा मी त्यांच्या जीवावर जगत नाही, किंवा मी त्यांच्या मिंद्यात नाही कुठल्या गोष्टीच्या. त्यामुळं मला कुणाची ऐकायची गरज नाही, मला कुणाच्या पुढं करायची गरज नाही. आणि जर काही इथनं कुणी भांडायला आलं आणि कुणी जर काही त्यांचा अगोदरचा जे ताव आहे किंवा अगोदरची जी नाटकं आहे ती नाटकं जर करायला बघितली तर आता इथनं अजिबात तसलं काही चालणार नाही. मी डायरेक्ट प्रूफसह कायद्यानुसार काय होईल ते केलं जाईल. आपण एक गोष्ट सरपंचांना सांगून बघायचं. आम्ही पहिल्यांदा केस टाकली त्यावेळी पण सरपंचांना बिना सांगता मी केस टाकली, सरपंचांकडे सुद्धा गेले नव्हते. कारण त्याच्या अगोदर आमची बऱ्याच वेळा भांडणं झाली होती, मी बऱ्याच वेळा आमच्या गावातल्या सरपंचांकडे गेली होती, पण सरपंचांनी त्याची
आज असे म्हणजे त्यांनी असं म्हणजे त्यांना वाटतं होतं मी फटकल तोंडायचे, ही बाई फटकल तोंडायचे, त्यामुळं भांडणं लागते ती. ज्यावेळी मी केस टाकली ना त्यावेळी मग मी त्यावेळी सरपंचांना सांगायला गेलेली. त्यावेळी मी डायरेक्ट केस टाकली आणि डायरेक्ट प्रूफ मी ठेवला, व्हिडिओ करून ठेवला. त्यामुळं कुणाचंही काय चाललं नाही, त्या समोरच्याचा वशिलासुद्धा चालला नाही. जे माणूस वशिला होता का नाही ह्यांचा, त्या वशिल्याचंच काय चालू गेलं नाही. त्यामुळं फक्त आहे ना आपण काही चूक करायची नाही आणि समोरचा जी चूक करतोय त्याचा आपण प्रूफ ठेवायचा, व्हिडिओ करायचा. आता प्रत्येकाकडे मोबाईल असतो, व्हिडिओ असतो, त्याच्यानंतर आपल्याकडे कॅमेरा येतं, कॅमेऱ्यात सगळं शूट होतं. कुणी आता व्हिडिओसुद्धा करायचं गरज नाही, कॅमेऱ्यात सगळं शूट होतं. कोण चूक करतंय, कोण मुद्दाम म्हणून घरी भांडायला येते, काय चूक होती, नेमकं मूळ कारण काय, कशा पाय भांडणं लागली, कशा पाय काय केलं, हे सगळं आपण अगोदर मूळ सगळं शोधून ठेवायचं. म्हणजे कसं होतं आपल्याला, आपण जर केस जरी टाकायला गेलं तरी पण आपल्याला त्याचा पुरेपूर आपली त्यात चूक नसली पाहिजे, दाखवायसाठी नाही, खरोखरच आपली चूक नसली पाहिजे. आता कसं आहे माहिती आहे का, ती वशिल्यावर लय कामं चालते ती. त्यांनी हिथं शिव्या द्यायचं, घाणघाण शिव्या द्यायचं, मी असलं शिव्या दिलो नाही, मी असं बोललो नाही, मी हाणलो नाही, मारलो नाही. आणखी एकदा पण दगड फेकून मारला होता, मी मारलोच नाही म्हणलं. ठीक आहे म्हणलं. असं बऱ्याच वेळा झाले बरं का, आमच्या नवऱ्याला घरी येऊन मारायचं. आता तुम्हाला सांगते, आमच्या नवऱ्याला घरी येऊन मारलं आणि मारून जाऊन आमच्या सासूपाशी जाऊन बसली. म्हणजे स्वतःच्या लेकाला मारलं आणि स्वतःच्या लेकाला ज्यांनी मारले त्यांना घेऊन आई बसत्या, अशी परिस्थिती आहे. आणि असा लोक आहे की तोंडातनं शब्द कुणाला काढणार नाही, असा लोक आहे. अशा लेकाला मारल्यावर आईनं त्या दुश्मनाचं तोंड बघितली नसती, पण माझी सासू आहे ना घेऊन बसत्या. एवढं चांगलं माझं नशीब आहे आणि एवढी चांगली मला सासू भेटल्या. आजपर्यंत मी बोलली नाही, पण आज मला वेळ आली, कारण माझ्या एका ठोक्यात 4 कोंबड्या गायब झाल्या होत्या. 15 ते 20 मिनटात 4 कोंबड्या गायब झाल्या. आणि नंतर ती कोंबडा आल्याबरोबर त्याच्यावर आणि त्यांनी जाऊन बघून आल्या तर कोंबडा त्यांचं 2च कोंबडं होतं म्हणा, दुसरं काय नाही म्हणलं तिथं. आणि ती कोंबडा यायला सरपंचाला फोन लावायला त्या कोंबड्याच्या मागं 4च्या 4 आल्या त्या. तर आपण कोंबड्या आता कोंडल्या त्या आमच्या कोंबड्यात जातच नाही, त्या हिथंच असते त्या. ती कोंबडा येऊन क्वाक करून घेऊन जाते. आणि जरी आमच्या जाळीत कोंबड्या कोंडल्या तर कोंबडा हिथं ह्या झाडाखाली हिथं बसलेला असते, दिवसभर हिथं बसते. आणि तिथं जाळीतनं खालनं यायला आलं तरी पण ती आत येते. मी आत आल्यावर पण बऱ्याच वेळा ती कोंबडा मला बघितलं का ती पळायला बघते, कारण मी दगड घालते त्याला. तर असं होतं आहे, कुणी विनाकारण खोड कुणालाच करू नका. आणि मला तर खोड करायची अजिबातच नादाला लागू नका, कारण मी पूर्ण म्हणजे पूर्ण तयारीत आहे. कारण मी आत्तापर्यंत सहन केलं आहे. जेव्हा सहन करायचं ते बांध फुटतो बघा, पाणी बांधाच्या वरनं जातं बघा, तेव्हा ती जरा वरनं पाणी गेलं की नाही मग ती भेळ पडत 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 पूर्ण बांध फुटतो. तसा प्रकार झाला आहे माझा. मी आत्तापर्यंत सहन केलं आहे. का माहीत आहे का, नादाला लागायला नको. आमच्यात त्याने काय म्हणायचं, कुठं नादाला लागायचं, कुठं नादाला लागायचं, गप बस असं म्हणून. आणि जेवढं मी गप बसेल ना तेवढं ह्यांना इतकं फावलं ना, त्यांनी चोऱ्या करायचं, दारात यायचं, शिव्या द्यायचं, तुझ्या दारात हागणार, काय करणार आहेस तू सांग, असलं बोलायचं. लई म्हणजे लई घाण बोलत होती. असं रस्त्यानं जात आहे आणि फक्त आम्हाला बेइज्जत करायचं, एवढाच त्यांचा प्रयत्न होता, फक्त हिला बेइज्जत करायचं, दुसरं काय नाही. कारण मी कुणाचं ऐकत नव्हती, कुणाच्या मिंद्यात नव्हती. माझं मी करून, माझं मी खाऊन आणि सगळ्यांपेक्षा टणटणीत होती. आम्हाला सासू-सासऱ्यानं आमच्या घरदार दिलं नाही, जमीन जागा दिलं नाही. तेवढंच राहू द्या, डांबरीच्या खाली पण येऊ देत नव्हती, पाणी भरायला सुद्धा येऊ देत नव्हती. आम्ही बोरनं पाणी भरायचं आणि इकडं सरकारी माळात राहून आम्ही आमचा संसार केला आहे. तर तेवढंच त्यांना भगवत नव्हतं, ही कशी करून खात्या बघू. आता ही दुसरं कशाला ऐकत नाही ना, फक्त हिला बेइज्जत करायचं. त्याचं भरपूर बेइज्जत पण केलं, भरपूर बेइज्जत करण्याचा प्रयत्न केला आम्ही. त्यांचा प्रयत्न बऱ्यापैकी हाणून पण पाडला आणि त्यांच्या प्रयत्नात त्यांनी सक्सेस पण बऱ्यापैकी झाली. पण कसं आहे माहिती आहे का, वरनं देव बघत असतो. ज्यावेळी आपल्याकडं कोण नसतं ना तेव्हा परमेश्वर आपल्याकडे असतो. आणि जेव्हा ह्या तुटक्यांची काही गरज नसते बरं का, जेव्हा आपल्याकडे परमेश्वर असतो ना तेव्हा ह्या तुटक्यांची काही गरज नसते. त्यामुळं ज्यांना भांडायचं आहे ना त्यांना या भांडायला. आणि ज्यांना खरंच जर आपल्या घरी संसारात आपल्या चांगलं राहायचं असलं तर व्यवस्थित तुमच्या घरी राहावा. आम्हाला आमच्या घरी राहू द्या. आता 2 वर्ष झालं आम्ही सुखात आहे. आता 4च्या 4 कोंबड्या गायब झाल्यावर आहे ना माझं अंग थरथर कापायला लागलं. कारण 4 कोंबड्या गायब व्हायचं म्हणजे चेष्टा नाही. जवळजवळ 2000 रुपयाचं नुकसान आहे. आणि 5 मिनिटासाठी 400 रुपयासाठी ते आमच्यात त्यांनी दिवसभर लोकांच्या रोजगारला जातात. आणि ह्यांना 4 कोंबड्या जर ह्यांच्या मड्यावर लावायचं म्हटलं तर काय चेष्टा आहे. तर कोंबड्या मात्र त्या कोंबड्याच्या मागं आले. त्या कोंबड्या कुठं होत्या कुठं नाही आम्हाला काय माहीत नाही. तर असू द्या, इथनं पुढं आणि
मी ह्याच्यानंतर पण काय जरी झालं तर मी इथं कुणाला विचारत बसणार नाही. एक गोष्ट गावात पोलीस पाटील सरपंचांच्या कानावर घालायचं आणि दुसरी गोष्ट लगेच त्याच ठोक्याला जाऊन केस टाकायचं. कायद्यानुसार काय होईल ते होईल. कायदा सोडायचा नाही. आपण इथं कुणाच्या तोंडाला पण लागायचं नाही, कुणाला काय बोलायचं पण नाही आणि बोलायचा काही संबंध नाही. कायदा काय सांगतोय ना तसं आपण राहायचं आणि कायद्याला पण आहे ना नियमानुसार न्यायचं. वशीला बिशीला तिथं काय चालू द्यायचं नाही. आपल्याला वशीला लगेच कळतो, त्यामुळे आपण बी वशीला ठेवायचं नाही आणि कुणाचं वशीला बी चालू द्यायचं नाही. त्यामुळे असू द्या. डोकं फिरलं, माझं डोकं दुखायला लागलं, माझं अंग कापायला लागलं होतं सकाळी कोंबड्या गायब झाल्यावर. तर असू द्या, आल्या त्या कोंबड्या. कसं वाटलं सांगा. आणि असं आणखी कोणाकोणाच्यात होतं आहे सांगा. बऱ्यापैकी 2 वर्ष झालं आमच्यात शांत आहे. भांडण नाही, तंटण नाही, कोणाचं काय नाही, 1 नाही 2 नाही, अगदी व्यवस्थित आहे.